हॅलो फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अप्पेची रेसिपी। तर इथं बघू शकता किती छान असे अप्पे झालेले आहे। तर हे अप्पे बनवण्यासाठी मी इथं 1 बाउल रवा घेतलेला आहे आणि 1 बाउल दही घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये कमी पडल्यास पाणी पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। ते असं एकजीव होईपर्यंत मिश्रण असं छानपैकी मिश्रण तयार करून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवून द्यायचं बाजूला, ते मग भिजून राहतं। मग इथे मी कांदा घेतलेला आहे। कांदा टोमॅटो असं छानपैकी कट करून घ्यायचा। हिरवी मिरची घ्यायची, कोथिंबीर घ्यायची। तुम्हाला आणखी काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असले तर तुम्ही ते ॲड करू शकता। तर आपलं भिजलेले बॅटर आपण इथे घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर आणि मीठ ॲड करायचं प्रमाणानुसार। इथं मी सगळ्या चिरलेल्या कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, मिरची असं सगळं परतलेलं आणि यामध्ये प्रमाणानुसार मीठ घालायचं। सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हाला आवडल्यास तुम्ही इथं थोडीशी हळदी पावडर किंवा खाण्याचं पावडर पण टाकू शकता। इथं मी अप्पे पॅन घेतलेला आहे, त्याला असं थोडंसं तेल लावायचे जेणेकरून आपले अप्पे पॅनला चिटकणार नाही। इथं सगळं बॅटर अप्पे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आणि 2 मिनटासाठी गॅसवर 2 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं। मंद आचेवर 2 मिनटं झाल्यानंतर आपले अप्पे तुम्ही उघडून बघू शकता, असे टम्म फुगलेले असतात। त्यानंतर त्याला उलटपालट करून घ्यायचं आणि परत त्यावर 2 मिनटासाठी आपला गॅस मंद आचेवर झाकण ठेवून परत पॅनवर झाकण ठेवून द्यायचं। बघू शकता आपले अप्पे असे टम्म फुगलेले आहे। त्याला खालून वरून चेक करून घ्यायचं आपला अप्पा शिजलेला आहे किंवा नाही। त्याला जास्त काही फारसा वेळ लागत नाही, फक्त